परप नाही, काही गोड बोलायचं नाही, जसं सगळं बोलतात. राकेशचा गेम मला कधीच दिसला नाही. राकेश नेहमी बॅकफूटवरच खेळतो. टास्क तो करत नाही, मला कळतं, कारण त्याची इंजरी, आय रिस्पेक्ट दॅट. पण बोलायचा टास्क पण तो नाही करत. त्याच्या घशात काय प्रॉब्लेम आहे ते मला कळत नाही. लोकांना वाटतं की राकेशची पपेट आहे. मला उलटं वाटतं, कारण राखी आल्यापासून राखी राकेशला चालवतीये. ती बिग बॉस मराठी सीझन 6 विशालला भेटली कॅप्टन्सीची पॉवर आणि म्हणूनच नॉमिनेशन टास्कमध्ये विशालने केलं 3 सदस्यांना नॉमिनेट. विशालने केलं राकेशला नॉमिनेट, कारण की त्याच्या हिशोबाने राकेशला चालवत आहे. राकेश राखीचे पपेट आहेत आणि हे ऐकून राखी खूप रडली. राखीला खूप त्रास झाला, कारण की विशालने राकेशला तिचं पपेट म्हणलं आहे. दुसरं नाव त्यांनी घेतलं आहे प्रभूचं आणि तिसरं नाव त्यांनी घेतलं आहे रेवाचं. त्यांचं असं म्हणणं आहे की प्रभू आणि रेवा दोघेही संपूर्ण काट्याचे कठपुतली आहेत. आणि असे आपल्याला ह्या आठवड्याचे नॉमिनेटेड सदस्य भेटले आहेत आणि ते आहेत दीपाली, सागर, संकेत, रेवा, प्रभू, अनुश्री आणि राकेश. हे सदस्य झाले आहेत ह्या आठवड्यात नॉमिनेट घरातून बाहेर जाण्यासाठी. आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी टेलीचक्कर रिजनल्सला सबस्क्राईब करा आणि बिग बॉस मराठी पाहायला विसरू नका.